मराठवाड्यातील विविध भागातून शेकडो वाहने आणि तरुणांचे जथ्थे अंतरवालीत दाखल झालेत। अंतरवाली येथून जरांगे थोड्याच वेळात मुंबईकडे कूच करणार आहेत। जरांगे समर्थक या ठिकाणी एकवटले आहेत। सर्वच आता मुंबईकडे निघणार आहेत। आपण पाहतोय जरांगे समर्थक आता थोड्याच वेळात मुंबईकडे निघणार आहेत। आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी तरुणांशी केलेली खास बातचीत आपण पाहूयात। जरांगे पाटील जे आहेत आज आंतरवाली सोसायटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत। मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून जे आहेत या ठिकाणी शेकडो जे आहेत युवकांचे जथ्थे या ठिकाणी आंतरवाली सोसायटीत दाखल झालेले आहेत। आपण बघू शकता माझ्यासोबत या ठिकाणी मराठवाड्याच्या भागातून या ठिकाणी जे आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। मला सांगा नेमकं तुम्ही कुठून आलात काय नाही? नांदेड जिल्हा देगलूर तालुका सुगाव या गावातून आलो आहे। आपल्याला इथं आलो म्हणजे आम्ही आरक्षण घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आपले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आम्हाला जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला घरचा सुद्धा आम्हाला आदेश आहे। आमचे घरवाली सुद्धा आमची घरपत्नी सुद्धा म्हणत आहे जोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमच्या घराची पायरी चढायची नाही। आता कसं करावं? घरी बायको येऊ देत नाही। आता हा प्रश्न आहे। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही घरात देखील जाणार नाही। आपल्यासोबत काही या ठिकाणी आणखी युवक आहेत। मला सांगा नेमकं तुम्ही आज आंतरवाली सोसायटीत दाखल झालात, थोड्याच वेळात तुम्ही मुंबईकडे निघणार आहे। हो, आम्ही आता संध्याकाळी रात्री 3 वाजता आलेले आहे आणि आम्ही पूर्ण तयारीनिशी आले आहे। मनोज जरांगे पाटलासोबत मुंबईला आम्ही पायदिंडीमध्ये सामील झालो आहोत। कसं आहे, पूर्ण आरक्षण भेटेपर्यंत आम्ही आता माघार घेणार नाही। कितीही दिवस लागू, 1 महिना 6 महिने जरी लागले तर आता माघार नाही। मुंबईला